पहले तो हम यही बताना चाहेंगे कि आज हमारे इस भव्य टाउनशिप आनंदन के अंदर नारायणी माता का मंदिर बन रहा है। तो ये हम सभी के लिए, सबसे पहले तो मंदिर के लिए जिसने सबसे ज्यादा मेहनत करी और मंदिर जिनके लीडरशिप में बन रहा है, हमारे भाई, हमारे मित्र रवि पाटिल जी। और हमारी ये गर्व की बात है कि हमारी टाउनशिप आनंदन के अंदर ये मंदिर बन रहा है। तो मैं तो इतना ही कहना चाहूंगा कि आज आनंदन के अंदर 1000 फ्लैट है और इसके अंदर 4000 लोग रहने वाले। तो 4000 लोग रोज सुबह नारायणी माता का दर्शन करके अपना दिन चालू करेंगे। इससे ज्यादा खुशी की बात हमारे लिए कोई नहीं हो सकती है। और मैं मानता हूं कि कहीं की माता का आशीर्वाद है। देखो, मंदिर हम लोग कभी बना नहीं सकते। आप ये मान के चलिएगा, अगर कोई भी इंसान बोलता है कि ये मंदिर मैंने बनाया, ये मंदिर मैंने बनाया, मंदिर आप नहीं बनाते। महाराज, माता जी और भगवान अपना मंदिर खुद बनाते। तो कहीं न कहीं नारायणी माता का आशीर्वाद है कि ये मंदिर बना और हम सब लोगों को ये मौका मिला कि हमारे थ्रू ये मंदिर बने। तो इसके लिए नारायण माता के चरणों में शत-शत वंदन। लोगों के दुआ के लिए क्या प्रार्थना मांगेंगे आज दुआ माता? सर, हम यही प्रार्थना मांगेंगे कि आज नारायणी माता के इस मंदिर में, नारायणी माता देने वाली माता मानी जाती है। देखो, आप सभी को पता है नारायणी माता के बारे में कहते हैं कि उनके मंदिर में जो मांगते हैं वो सारी इच्छा पूरी होती है। तो मैं चाहूंगा कि सबसे पहले तो जो भी यहाँ पर 1000 लोग 1000 फ्लैट में रहने वाले हैं, उनको सबसे पहले शांति मिले, सद्बुद्धि मिले, लक्ष्मी मिले और सरस्वती मिले। इन सब चीजों के अंदर इंसान को सब मिल जाता है। और 3 चीजें जो हर इंसान को चाहिए वो है शक्ति, बुद्धि और विवेक। तो मैं नारायण माता से बोलूंगा, नारायण माता से आग्रह करूंगा कि यहाँ रहने वाला हर इंसान को शक्ति दे, बुद्धि दे और विवेक दे, ताकि उसका जीवन सफल हो पाए। देखा जाए तो आज तलोजा नगरी में देवी का स्थापना हो रही है। नागरिकों को क्या आह्वान चाहिए, क्या उनको करना चाहिए? सर, सबसे पहले तो मैं कहना चाहूंगा कि ये तलोजा नगरी नहीं है, ये खारघर का अपर खारघर एरिया है। तलोजा नगरी अलग है, अपर खारघर है। तो मैं लोगों से आह्वान करना चाहूंगा कि आप इसे अपना ही मंदिर समझे। जरा भी दिल में ऐसी भावना ना लेके आए कि ये टाउनशिप का मंदिर है, ये आप सभी का मंदिर है। तो आसपास कम से कम 50,000 से ज्यादा लोग रहते हैं और मैं सभी से आग्रह करता हूं कि एक बार जरूर इस मंदिर में पधारे। नारायणी माता आप सभी को आशीर्वाद देगी और आप सभी की मनोकामना पूर्ण करेगी। तो आप सभी से हाथ जोड़कर विनती करता हूं कि एक बार जरूर इस मंदिर के उत्सव में पधारे और नारायणी माता का दर्शन करें। नारायण काजाली देवी ही पूर्वीपासूनच आमच्या शेतावर होती। आम्ही तिची पूजा वर्षानुवर्ष, म्हणजे माझे आई वडील, आजोबा पणजोबा करत होते। पण ही देवी अशीच शेतात असायची। ज्यावेळेला इथे भात शेती होत होती त्यावेळेला आम्ही तिचं दर्शन घ्यायचो किंवा भात शेती करायच्या अगोदर तिला तिची पूजा करून तिला काय मान सन्मान द्यायचा असो तो देत असो। कालांतराने इथे प्रोजेक्ट आल्यानंतर ज्यावेळेला ही जागा मी प्रोजेक्टसाठी दिली त्यावेळेला मनात निश्चय केला की आपण या देवीचा मंदिर बांधू आणि त्याच संकल्पना पूर्ण झालेली आहे। तर काय सांगाल या मंदिराच्या प्रांगणाच्या दर्शनासाठी कुठले भाविक आलेले ते? ह्या मंदिराच्या देवीच्या दर्शनासाठी आसपासच्या एरियातले पूर्ण भाविक मंडळी, माझे मित्रमंडळी, माझे नातेवाईक, तसे राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व बाराम पाटील साहेब असतील किंवा हरेश केनी असतील, नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील असतील, देवेंद्र मडवे असतील, तसे माझे ऑफिसचे पूर्ण स्टाफ, तसेच टुडे ग्लोबल होमचे सर्व भद्रेश भाई, तसेच त्यांचे भाऊ भावेश शहा हे सुद्धा इथे येऊन त्यांनी दर्शन घेतलेले आहेत। शिवाय माझ्या मित्रमंडळींनी सुद्धा दर्शन, माझ्या नातेवाईकांनी सुद्धा इथे येऊन दर्शन घेतलेलं आहे। देवीकडे काय प्रार्थना करताय आपल्या? देवीकडे प्रार्थना करण्यासारखं असं म्हणजे देवीने मला काय ठेवलंच नाही। खरं तर तिची कृपा आहे म्हणूनच मी हे करू शकलो। सुरुवात ही गणेश पूजनाने झाली, त्यासाठी टुडे ग्लोबल होमचे भद्रेशभाई शहा यांच्या हस्ते आणि आमच्या परिवारातर्फे प्रथम पूजा झाली। त्याच्यानंतर होम हवन आणि नगर प्रदक्षिणा झाली। या देवीची मिरवणूक पूर्ण रोहिंजन गावात काढली भक्तिभावाने। तसेच भजन करत करत ही देवी पूर्ण प्रदक्षिणा करत इथे आम्ही 5 वाजता आणली। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी या मातेची प्रतिष्ठापना केली आणि कीर्तनाचा इथे लोकांनी घेतला। तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला आणि आता आज रात्री 9 वाजेपर्यंत हरिपाठ आणि भजन
हे चालूच राहणार आहेत. 9:30 वाजता या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. हे मंदिर हे आमचं स्वतःचं नसून सर्व परिसरातील लोकांचं आहे. त्याच्यामुळं हा मंदिर हा सर्वसामान्य लोकांसाठी 24 तास खुल्लाच राहणार आहे. आणि तसेच या देवीचे दरवर्षीप्रमाणे ज्या आजच्या दिवशी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, हा उत्सव दरवर्षी आम्ही मंडळी करणार आहोत. आनंदम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नागरिकांना तर याचा दर्शनाचा लाभ होणारच आहे. तसेच प्रत्येक वर्षी या परिसरातील ह्या वेळेला जेवढी लोक आली, जवळजवळ 2,500 ते 3,000 लोकांनी आतापर्यंत देवीचं दर्शन घेतलेलं आहे. दरवर्षी अशाच पद्धतीचं आमंत्रण आणि अशाच पद्धतीचा कार्यक्रम या देवीचा उत्सवाचा करण्यात येणार आहे. मला असं खूप छान वाटतंय, कारण की माझ्या पप्पा म्हणजे आम्ही इमॅजिन नव्हतं केलं असं का आम्ही मंदिर बांधू शकतो, कारण की जेव्हा मी छोटी होती तेव्हापासून ही देवी इथे आहे. आणि घरं पण बांधतात, खूप जण घरं पण बांधतात, पण मला असं चांगलं वाटते माझ्या पप्पांनी मंदिर बांधलं आणि पूर्ण सोसायटीमध्ये पण खूप आनंदाचं वातावरण आहे, कारण की हे मंदिर झालं आणि त्यांना रोज दर्शन पण घेता येईल. त्याच्याबद्दल मला खूप छान वाटतंय. रोहिंजन परिसरातील भक्तिमय भाविकांना काय आवाहन करते? मी हेच बोलते की त्यांनी चांगल्यापणे दर्शन घ्या आणि आमची देवी आम्हाला तशी मदत करते, तशी तुम्हाला पण नक्कीच करेल. आणि रोज देवीची सेवा करा आणि आम्ही पण करत राहू.